हे लाकडी स्ट्रिप त्याला अटॅच करतो तेव्हा त्याच्यामध्ये व्हायब्रेशन तयार होतात आणि मला हे स्विच ऑन केलं की ते व्हायब्रेट होऊन मूवमेंट होते याच्यामध्ये आणि या पद्धतीनं डिझाईन बनवली जाते। जास्त मी बनवत नाही आहे कारण हा टेबल खराब व्हायला लागला। ही कन्सेप्ट लक्षात घेऊन आपण ॲडव्हान्स रोबोट बनवू शकतो। त्यामुळे तुम्ही या वयातच रोबोटिक्सचा जो बेडबग जे आहे म्हणजे एक किडा आहे त्याचे डिझाईन देऊन हा रोबोट बनवलेला आहे। त्याला पण कुठे चाकं नाही आहे बघा, व्हील्स नाही आहे। आता तुम्ही त्याला चौथा रोबोट सोलर एनर्जीवरती चालतोय। आता याला सुद्धा चाकं नाहीये, फक्त दोन वायर त्याला जोडलेले आहेत। तर हा काय करतो, सूर्याची एनर्जी घेतो आणि इन्स्टंट करतो।